नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझं शुक्रवारचं रुटीन शेअर करणार आहे आणि त्यासोबतच शुक्रवारी कुंचन सेवा मी कशी करते तर ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे छान अशी उंबरठा पूजनापासून। तर सकाळी सकाळी उंबरठा पूजन मी आज लवकर करून घेतलं होतं, कारण आज कुंचन सेवा करायची होती आणि देवपूजासुद्धा पंचामृताने करायची होती, त्यामुळे मग खूप वेळ लागणार होता। तर आज सकाळी लवकर मी सगळी कामं आवरून घेतले, कारण कुंचन सेवा करायची असली की मग निवांत वेळ हवा असतो आणि त्यासोबतच या पूजेसाठी आपल्याला कुठलेही पुस्तक किंवा जो ग्रंथ आहे तर त्याचे पठण करायची गरज नसते। फक्त आपण देवीचा कुठलाही मंत्र किंवा महालक्ष्मी आईचा एखादा मंत्र, स्तोत्र जे काही आपल्याला येत असेल, अष्टकम, तर ते आपण पठण करू शकतो। त्यामुळे ही पूजा जी आहे तर फक्त पूजा मांडायची असते, त्या व्यतिरिक्त ग्रंथ वगैरे आपल्याला पठण करायचा नसतो आणि उपवाससुद्धा आपल्याला करायचा नसतो। इच्छेनुसार आपल्याला जर इच्छा असेल उपवास करायची तर आपण करू शकतो, पण शक्यतो या पूजेसाठी उपवास वगैरे केला जात नाही। फक्त सकाळी ज्यावेळेस आपण देवपूजा करतो तर तेव्हा ही पूजा मांडणी केली जाते, म्हणजे देवपूजेनंतर लगेच ही पूजा मांडणी करून घ्यायची आणि दिवसभर ती तशीच ठेवायची असते। तर अशी साध्या सोप्या पद्धतीने ही कुंचन सेवा असते आणि या कुंचन सेवेसाठी आता काय काय साहित्य लागतं तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत आधीच्या बऱ्याच व्हिडिओमधून शेअर केलेलं आहे, पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी नव्याने आज थोडक्यात मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करणार आहे। तर त्याआधी आता सगळ्यात आधी देवपूजा जी आहे तर ती मी करून घेतली, कारण देवपूजा झाल्यानंतरच कुंचन सेवा करते आणि त्यानंतर बाकीची कामं जी आहे तर ती आवरते, कारण घरातली बरीच कामं आवरायची असतात। त्यामुळे मग सकाळी सकाळी म्हटलं पूजा करून घेऊया। तर छान अशी माझी देवपूजा झालेली होती। त्यानंतर मग कुंचन सेवा मी करायला घेतली। तर कुंचन सेवा ही आपण देवघरासमोर किंवा देवाच्या बाजूला कुठेही तुम्ही मांडू शकता किंवा हॉलमध्ये जरी तुम्हाला मांडायची असेल तरी देखील चालेल, फक्त पूर्वेकडे आपण ही पूजा मांडायची। तर इथे मी देवघरासमोरच जागा आहे तर तिथेच कुंचन सेवा मांडते, कारण ही सेवा महालक्ष्मी आईच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर मांडली पाहिजे, म्हणून मग मी अशी देवघराच्या समोरच ही पूजा मांडते किंवा मग बऱ्याच वेळा देवघराच्या खालीसुद्धा सेवा जी आहे तर ती मी मांडत असते। तर इथे सगळ्यात आधी आपल्याला एखादं तामण घ्यायचं आहे। तामण तुम्ही तांब्याचं घ्या, पितळेचं घ्या, जे काही तुमच्याकडे असेल ते घ्या किंवा साधं स्टीलचं जरी घेतलं तरी देखील चालेल। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये त्याच्याखाली आपल्याला अष्टदल रांगोळी काढायची असते। तर आता रांगोळी जी आहे तर ती तुम्ही आसनाच्या खालीसुद्धा काढू शकता किंवा च्या खालीसुद्धा काढू शकता, कारण ही पूजा आपल्याला अष्टदल रांगोळीवरतीच मांडायची असते। किंवा मग रांगोळी आपल्याला काढता येत नसेल किंवा रांगोळीचा साचाही नसेल तर मी आता इथे एक एक नाणे ठेवते। तर अशा प्रकारचा ₹1 7 नाणे किंवा 2चे किंवा 5चे अशा प्रकारचे नाणे घ्यायचे आहे आणि ते 7 या प्रमाणात घ्यायचे आहे आणि ते आपल्याला त्या तामणामध्ये ठेवायचे आहे। त्यानंतर वरती आपल्याला कुंचन ठेवून घ्यायचं आहे। आता कुंचनला देखील मधोमध महालक्ष्मी आईची प्रतिमा आहे आणि त्याच्या आजूबाजूला गजांतलक्ष्मी आहे आणि त्याच्या अगदी खाली शंखचक्र गदा आहे आणि मागच्या बाजूला भगवान विष्णू यांचे चित्र आहे। तर त्यालासुद्धा आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचं आहे आणि लक्ष्मी मातेला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कुंचनची सेवा करायची आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक एक रत्न टाकायचं आहे। तर आता याच्यामध्ये तुम्ही जी हवी ती रत्न घेऊ शकतात। तर मी इथे जी रत्न घेते ती मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात आधी मी इथे कवड्या घेतलेल्या आहे, त्यानंतर गोमती चक्र 5 किंवा 7, 9 या प्रमाणात तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही घेऊ शकता। त्यासोबतच एक चॉकलेटी कवडी मी घेतलेली आहे, ती एकच घेतलेली आहे मोठी। तर तुम्ही 2, 5 किंवा 7 या प्रमाणात घेऊ शकता, पण त्या खूप महाग येतात म्हणून मी एकच घेतलेली आहे। शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे, आपण प्रमाण किती घेतो यापेक्षा जास्त आपला भाव जास्त महत्त्वाचा आहे। तर चॉकलेटी कवडी मी एक घेतलेली आहे। त्यानंतर 5 रत्न, हळद आणि एक छोटं लघु नारळ घेतलेला आहे। तर ते आपल्याला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानावर आरामात मिळतं। तर यासोबत बरेच रत्न आहेत जे की आपण याच्यामध्ये घालायचे असतात। तर या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काही घ्यायचं असेल जसे की तांदूळसुद्धा मी याच्यामध्ये घालते, चांदीचे 5 किंवा 11, 9 याप्रमाणे आपण तांदूळ घेऊ शकतो आणि त्यासोबतच हे फुलं आहे तर हे
एक जास्वंदाचं फूल आहे आणि एक कमळाचं फूल आहे. तर या व्यतिरिक्त तुम्ही जास्वंदाचं किंवा आणखीन तुम्हाला कुठलं फूल हवं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, किंवा आपण साधं जरी फूल अर्पण केलं तरी देखील देवीपर्यंत ते पोचतंच. शेवटी आपला भाव तेवढा महत्त्वाचा. ही जी पूजा मांडणी आहे तर ही आपल्या इच्छेनुसार सजावटीचा एक भाग आहे. आपल्याला जशी हवी तशी पूजा मांडणी आपण करू शकतो. तर मला देवघर जे आहे ते छान असं सजवायला, छान छान नवीन काहीतरी वस्तू देवघरासाठी घ्यायला, जसं आपण किचनसाठी घेतो, आपल्या घरासाठी घेतो, त्याचप्रमाणे देवघरासाठी सुद्धा नवीन काहीतरी वस्तू घेण्याची माझी इच्छा असते आणि माझी आवड असते. म्हणून नवीन काहीतरी करायचं, तर प्रत्येक वेळेस मी पूजा मांडणी किंवा देवघरासाठी नवीन काहीतरी वस्तू जी आहे तर ती घेत असते. त्यामुळे मला आनंद मिळतो, म्हणून मी ह्या गोष्टी करते. ही पूजा मांडणी आपल्याला जशी हवी तशी आपण मांडू शकतो. त्यासोबतच आपल्याला इथे काचेच्या बांगड्या अर्पण करायच्या आहे, ज्या की इथं फुलांच्या आजूबाजूला तुम्हाला दिसत असतील. तर हिरव्या, लाल आणि पिवळ्या या प्रमाणात त्या बांगड्या येतात. तर ह्या बांगड्या मी मिशोवरून घेतलेल्या आहे. खूप छान बांगड्या आहे. तर ह्या मी प्रत्येक कुंचन सेवेमध्ये देवीला अर्पण करते. आणि यासोबतच लक्ष्मी आईची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आणि तुम्हाला कुठला मंत्र येत नसेल तर नवार्णव मंत्राचं आपण पठण करू शकतो. नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचे आपण 11 वेळा, 108 वेळा किंवा जोपर्यंत आपली संपूर्ण कुंचन सेवा होत नाही तोपर्यंत आपल्याला याचे पठण करायचे आहे. तर ही साधी सोपी पूजा मांडणी आहे. याला मांडायला अगदी 10 ते 15 मिनटं लागतात आणि लगेच आपली ही पूजा मांडणी होऊन जाते. तर देवपूजा झाल्यानंतर लगेच ही पूजा आपण मांडायची आहे. तर इथे तुम्हाला समोर दिसली असेल ही अष्टदल रांगोळी आहे. तर ही आपल्याला सेवेच्या खाली जे कुंचन आहे तर कुंचनच्या खाली आपल्याला मांडायची आहे सेवा करताना. आणि जर ह्या रांगोळीचा साचा नसेल किंवा आपल्याला रांगोळी काढणं शक्य होत नसेल तर आपण सांगितल्याप्रमाणे 7 नाणे घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कुंचन ठेवायचं आहे आणि मग आपण कुंचनमध्ये सगळे रत्न भरायचे आहे. आणि त्यासोबतच एक एक मूठ तांदूळसुद्धा आपल्याला भरायचे आहे आणि संपूर्ण कुंचन आपल्याला तांदळाने भरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. तर अशा प्रकारे ही साधी सोपी पूजा मांडणी आहे. तर सकाळची पूजा माझी छान अशी झालेली होती. त्यानंतर मुलांसाठी सकाळचा टिफिन मला करायचा होता. तर टिफिनमध्ये मी आज साधी अशी भाजी केली. तर ही पत्ताकोबीची भाजी मी साध्या पद्धतीने करते. अगदी त्याच्यामध्ये 2च मिरच्या घालते आणि लसणाच्या छान अशा पाकळ्या घालते. त्या व्यतिरिक्त जास्त मसाले किंवा तिखट वगैरे जे आहे तर ते जास्त घालत नाही. अशी साधी सोपी भाजी तुम्ही नक्की करून बघा. टेस्टला खूप छान होते आणि चवीला तर अगदी भारी लागते. तर इथे भाजी होत होती तोपर्यंत मग मी मुलांना दूध करून दिलं आणि मुलांना दूध कपामध्ये काढून प्यायला दिलं. तोपर्यंत सुद्धा छानपैकी शिजून झालेली होती. तर भाजी खाली काढून घेतली आणि त्यानंतर मग पोळ्या टाकायला घेतल्या. तर मुलांना रोज काहीतरी वेगळं खायचं असतं, म्हणून मग मी अधूनमधून पोळ्यांमध्ये कधी चीज किंवा कधी पनीर घालते आणि त्यासोबत त्याच्यावरती थोडं तिखट मीठ घालते, जेणेकरून त्यांना पोळ्या वगैरे ज्या आहेत तर ते सुद्धा ते आवडीने खातात. एखाद्या वेळेस जर भाजी त्यांना आवडली नाही तर मग पोळ्यासुद्धा ते आवडीने खातात. पोळी परत कधीच येत नाही. म्हणून मग अधूनमधून ज्यावेळेस त्यांच्या आवडीची भाजी नसेल तर त्यावेळेस मी पोळ्यांमध्ये असं चीज किंवा पनीर घालते. तर इथे पोळ्या वगैरे माझ्या टाकणं चालू होत्या. तर आजची जी भाजी आहे तर ती त्यांच्या आवडीची होती, त्यामुळे मी त्याच्यामध्ये म्हणजे पोळ्यांमध्ये पनीर किंवा चीज जे आहे तर ते घातलं नाही. कारण ही भाजी ती आवडीने खाणार आहे हे मला माहिती आहे. कारण या भाजीच्यावरती मी जो आपला मॅगी मसाला किंवा पास्ता मसाला येतो, पेरी पेरी मसाला येतो, तर हे मसाले मी थोडे थोडे त्याच्यामध्ये ॲड करते, जेणेकरून त्यांना भाजीची चव जी आहे तर ती पास्ता किंवा मग मॅगीसारखी येते. त्यामुळे ते भाजी जी आहे ती आवडीने खातात. तर माझी इथे सकाळची गडबड चालली होती, कारण सकाळी खूप घाई होते आणि मुलांना स्कूलमध्ये जायचं असते, त्यांना तयार करायचं असतं आणि सगळे कामं आवरायचे असतात. त्यामुळे सकाळी खूप घाई असते. तर ही सगळी कामं लवकर व्हावी म्हणूनच मग मी लवकर उठते आणि लवकर मुलं उठण्याच्या आधी पटापट सगळं आवरून घेते. म्हणजे ते उठल्यानंतर त्यांच्या अंघोळी आणि त्यांना स्कूलात रेडी करणं हे सगळे कामं माझी होतात. म्हणजे सगळे कामं व्यवस्थित आणि आरामात होतात आणि त्यांची पण धावपळ होत नाही. कारण लगेच त्यांना झोपेतनं उठवायचं म्हटलं की मुलं पण चिडचिड करतात, म्हणून थोडा वेळ निवांत त्यांची झोप होते आणि तोपर्यंत माझीसुद्धा बाकीची कामं आवरून होतात. तर इथे छानपैकी सगळ्या पोळ्या मी टाकून घेतल्या आणि त्यानंतर गोबीची भाजीसुद्धा तयार झालेली होती, तर ती मुलांना टिफिनमध्ये काढून घेतली. तर माझा जो छोटा मुलगा आहे तो भाजी अगदी खूप लावून लावून खातो.
त्यामुळे मग त्याला मी थोडीच भाजी देते आणि पोळ्यांवरती थोडं तेल लावून देते, जेणेकरून मग कोरडं जेवण जात नाही. कारण भाजी खात नाही तो, नुसत्या एखाद्या वेळेस पोळ्या खातो आणि भाजी फक्त लावून खातो. त्यामुळे मग त्याला असं पोळ्यांना मी तुकडे करून देते, जेणेकरून मग त्याला तोडायची सुद्धा गरज पडत नाही. कारण मुलं पोळ्यांचे एक एक घास घ्यायचं म्हटलं की मग त्यांना वेळसुद्धा खूप जातो आणि तेवढाच स्कूलचा जो ब्रेक असतो तो सुद्धा लगेच संपतो. त्यामुळे मग त्यांना मुलाला मी असे छोटे छोटे पोळींचे तुकडे करून देते, म्हणजे त्याला आरामात खाता येतं. तर इथे मुलांचा टिफिन वगैरे झालेला होता. त्यानंतर मग सगळा गॅस ओटा मी थोडाफार आवरून घेतला, कारण सगळा पसारा तसंच पडलेला असला की मग बाकीचं सुद्धा काही करायचं असलं की मग आपल्याला करू वाटत नाही. म्हणून मग मी थोडाफार गॅस ओटा क्लीन करून घेतला. आणि त्यानंतर मग काल सकाळच्या थोड्या पोळ्या उरलेल्या होत्या, तर म्हटलं त्याचा चुरमा केल्यापेक्षा नेहमी नेहमी आज काहीतरी वेगळं करावं. तर पण गव्हाच्या पिठाचं जसं वरणफळ करतो तर त्याचप्रमाणे मी असं साधं फोडणीला ते घालणार होते. तर इथे बाजूला मी माझा चहा ठेवला होता, कारण मुलं स्कूलमध्ये गेलेली होती आणि सगळे अर्ध्यापैकी कामं जी आहे ती माझी आवरलेली होती आणि सकाळपासून चहासुद्धा घेतला नव्हता. म्हणून म्हटलं चला चहा घेऊया. तर चहा घेऊपर्यंत मग इथे मी कांदा वगैरे टोमॅटो चिरून ठेवलं आणि सगळी फोडणीची तयारी केली. त्यानंतर भाजीची कढई होती तर त्याच्यामध्येच मी फोडणीला घातलं, कारण बऱ्यापैकी भाजीचं जे तेल असतं ते कढईला लागलेलं असतं. आणि मग दुसऱ्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये केल्यापेक्षा असं त्याच पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये केलं की भांडीसुद्धा कमी लागतात आणि सुद्धा जास्त लागत नाही. म्हणून मग त्याच कढईमध्ये मी पोळ्या ज्या आहेत तर त्या फोडणी द्यायला घेतल्या. तर इथे मी साधं जिरे मोहरी तेल घालून फोडणीला दिलं. त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलं, सोबत थोडी कोथिंबीर आणि त्यानंतर त्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून छान असं उकळी येऊ दिलं. सोबतच घरातले काही मसाले त्याच्यामध्ये ॲड केले आणि तिखट मीठ हे मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि छान अशी पाण्याला उकळी येईपर्यंत माझा चहासुद्धा तयार झालेला होता. तर छान असं मातीच्या कपामध्ये मी आज चहा घेतला, कारण आज निवांत वेळ होता. तर म्हटलं चला आता या कपामध्ये चहा घेऊया, कारण रोजच्या काही गडबडमध्ये जर मातीची किंवा काचेची भांडी जर मी वापरली तर ती बऱ्यापैकी फुटतात. कारण गडबड असते आणि धावपळीमध्ये एखादं भांडं कशाला लागतं, त्यामुळे मग ते फुटतं. तर त्या भीतीमुळे मी ही भांडी जी आहे तर ती जास्त वापरत नाही. फक्त ज्यावेळेस निवांत वेळ असतो किंवा मग आता मला स्पेशल मातीच्याच भांड्यामध्ये किंवा बाऊलमध्ये किंवा काही छोट्या भांड्यामध्ये काही बनवायचं असेल तेव्हाच मी ती भांडी वापरते, जेणेकरून. तर इथे छान असा पोळ्यांचा चुरमा जो आहे तर तो माझा झालेला होता. तर जसं आपण कोरडा चुरमा करतो तर तसाच मी केलेला आहे, फक्त त्याच्यामध्ये पाण्याला छान अशी उकळी येऊ दिली आणि पाण्यामध्ये घालून ह्या पोळ्या ज्या आहेत त्या केलेल्या आहे. कारण पोळ्या भरपूर वाळलेल्या होत्या, कारण आता सध्या ऊन खूप पडतं आहे आणि त्यामुळे पोळ्या लगेच वाळतात. म्हणून म्हटलं असा कोरडा चुरमा केल्यापेक्षा मग आपण पाण्याला फोडणी देऊन करूया. तर खूप छान आणि टेस्टी झाला आणि वरून त्याच्यावरती मी साजूक तूप घातलं, तर आणखीनच छान वाटत होता. नंतर मग भांडी भरपूर पडलेली होती सकाळची, मुलांची चहा नाश्त्याची सगळी भांडी भरपूर होती. त्यामुळे म्हटलं चला ही भांडी घासून घेऊया आणि देवपूजेची सुद्धा बरीच भांडी होती. तर सगळी भांडी मग मी घासायला घेतली. तर सुरुवातीला मी अशी तांब्या पितळीची भांडी घासून घेते किंवा मग एखाद्या वेळेस नंतर घासते, कारण मध्ये जर सगळी भांडी घासत असताना जर आपण तांब्या पितळीची भांडी घासली ना की मग धुवून आपण तशीच बाजूला ठेवतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मग पाण्याचे जे खाली येतात, तर त्यामुळे त्याला ते डाग पडतात आणि त्या लायनिंग बरोबर त्या तांब्या पितळीच्या भांड्यावरती दिसतात. म्हणून मग मी एकतर सुरुवातीला घासते, एकतर नंतर घासते. तर इथे सुरुवातीलाच आज मी भांडी घासून घेतली आणि बघू शकता किती छान आणि स्वच्छ भांडी निघतात. तर इथे मी या डब्यांमध्ये लिंबाचं लोणचं किंवा मग एखादं ताटामधलं जेव्हा आपण लिंबू घेतो किंवा मीठ घेतो तर ते जेव्हा उरतं तर ते मी या डब्यांमध्ये टाकून ठेवते आणि त्यानेच मी रोज एकदा का होईना सगळी भांडी आळीपाळीने वापरायलासुद्धा घेते, जेणेकरून मग सगळी भांडी स्वच्छ राहतात. कारण एकच एक भांडं वापरलं की मग ते स्वच्छ दिसतं आणि बाकीची भांडी तशीच राहतात, त्याच्यावरती डाग दिसतात, ते काळपट पडतात. म्हणून मग रोज एक एक भांडं मी गरज नसेल तरीसुद्धा ते घेते, कारण एखाद्या वेळेस चिप्स असतील, पॉपकॉर्न असतील किंवा एखादा कोरडा पदार्थ जरी असला तरी त्याच्यासाठी मी तांब्या पितळीचीच भांडी घेते, म्हणजे मग ती रोज घासल्या जातात आणि रोज ती स्वच्छसुद्धा राहतात. आणि कधीतरी जर घासायचं म्हटलं की आपल्यालासुद्धा कंटाळा येतो आणि भांडीसुद्धा खूप काळीपळ असतात,
त्यामुळे ते घासायलासुद्धा खूप वेळ जातो. म्हणून मग अशी रोज तांब्या पितळीची भांडी जी आहे तर मी ती घासत असते. तर सगळी भांडी ते छानपैकी घासणं चाललेली होती आणि त्यासोबतच हे जे मातीचं भांडं आहे तर म्हणजे मातीचा जो कप आहे तर तो मी मिठाने घासते. कारण साबणाने जर आपण मातीची भांडी स्वच्छ केली किंवा जी काही वस्तू आपण मातीची वापरतो ती जर आपण साबणाने स्वच्छ केली किंवा लिक्विडने स्वच्छ केली तर त्याचा नंतर खूप वास येतो आणि ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये एखादा पदार्थ खातो किंवा जे काही थंड पेय किंवा चहा वगैरे घेतो त्यावेळेस त्या भांड्याला साबणाचा किंवा लिक्विडचा वास हा आपल्याला येतोच. त्यामुळे लिक्विड किंवा साबणाने मी मातीची भांडी घासत नाही. त्याला मी साधं मिठाने रगडून घेते आणि छानपैकी मिठाने सगळं भांडं जे आहे ते व्यवस्थित क्लीन करून घेते आणि त्यानंतर साध्या पाण्याने धुवून घेते आणि मग उन्हामध्ये ठेवते वाळवत दिवसभर, जेणेकरून त्याचा कुबट वास येत नाही. तर इथे सगळी भांडी माझी मस्तपैकी घासून झालेली होती आणि त्यानंतर मग गॅस ओटा क्लीन करायचा होता. तर असं सगळं कामं आवरलेलं असताना ज्यावेळेस आपण गॅस ओटा क्लीन करतो तर तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, कारण जवळपास सगळी कामं झाल्यासारखी वाटतात. कारण किचन ओटा आवरल्यानंतर आपली अर्ध्यापैकी कामं आवरली जातात असं मला तरी वाटतं. कारण किचन ओटा म्हटलं की आपल्याला भरपूर कामं असतात आणि काहीतरी आपण बनवत असतो, त्यामुळे भांडीसुद्धा तितकी पडतात आणि पसारासुद्धा तितकाच होतो. म्हणून मग किचन ओटा आवरून घेतला की अर्ध्यापैकी कामं आवरली असं वाटतं. म्हणून सगळ्यात आधी मी किचन ओटा जो आहे तो छानपैकी पुसून घेतला आणि आता हे जी रॅक आहे तर यांचीसुद्धा घासण्याची वेळ आलेली आहे, कारण आता याच्यावरती भरपूर धूळ पडली होती. उन्हाळा लागलेला आहे आणि ऊन खूप पडतंय, त्यामुळे धूळसुद्धा तितकीच येते. कारण आजूबाजूला सगळी शेती आहे आणि शेतामधलं पीक काढल्यानंतर धूळ आणि माती खूप येते. त्यामुळे मग सगळी भांडी खराब होतात आणि जी काळी झाकणाची भांडी आहे जे काही बरण्या आहेत तर त्याच्यावरती तर खूप धूळ दिसते. म्हणून म्हटलं आता सगळं तर नाही, पण मग हे जे रॅक आहे तर ते मी आवरायला घेतलं. तर मी प्रत्येक महिन्याला आवरतेच, तर म्हटलं आता 1-2 दिवसानंतर सगळं किचन जे आहे तर ते क्लीन करूया. पण बऱ्याच वेळा असं होतं की सगळंच किचन एकाच दिवशी क्लीन होत नाही. म्हणून मग मी आता थोडे दिवस झाले घराचा म्हणजे किचनचा जो एक कोपरा आहे तर तो आवरायला घेते. म्हणजे मग दगदगसुद्धा होत नाही आणि सगळी कामं वेळेवरती होतात. तसं तर माझ्या किचनमध्ये जेवढी भांडी आहे तर ती सगळी घासून लगेच होतात. म्हणजे एका दिवसात मी घासू शकते एवढी भांडी किचनमध्ये आहे. जास्त काही फार मोठे डबे किंवा जे पातेले असतात तर ते मी ठेवत नाही, कारण घासायला आणि सांभाळायलासुद्धा तितकेच जड जातात. म्हणून मग मी जेवढे कामाचे आहे तेवढीच भांडी वापरते आणि शक्यतो मला कधी जास्त भांड्यांची गरजही पडत नाही. म्हणून छोट्या छोट्या ज्या काचेच्या किंवा चिनीच्या ज्या वस्तू असतात किंवा जी भांडी असतात तर तीच मला आवडतात, तर तीच मी गोळा करत असते. त्यामुळे त्यांची आवड मला जास्त आहे. म्हणून मग मी जास्त मोठी भांडीसुद्धा ठेवत नाही. तर इथे सगळी आता किचन जे आहे ते छानपैकी क्लीन झालेलं होतं आणि जे रॅक आहे ते सुद्धा बऱ्यापैकी स्वच्छ करून मी घेतलं. तर त्यानंतर मग गॅस ओटा छानपैकी पुसून घेतला, कारण गॅस ओट्यावरती भरपूर पसारा झालेला होता. वगैरे टाकलेल्या होत्या, भाजी झालेली होती, तर त्यामुळे थोडंफार खाली गव्हाचं पीठ जे आहे तर ते सांडलेलं होतं. तर म्हटलं सगळ्यात आधी किचन ओटा स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर मग कपडे वगैरे मी धुवायला घेणार होते. तर किचन ओटा स्वच्छ करून झाला ना की मग बाकीची कामं आवरायला आपण निवांत असतो आणि सगळी कामं मग आपण आरामात सुद्धा आवरू शकतो. कारण किचन ओटा क्लीन झाला म्हटला की मग बाकीची कामं आवरायला काही फार वेळ लागत नाही. ते सगळी रोजचं जे क्लिनिंग आहे ते माझं चाललेलं होतं. तर रोज गॅस ओटा जो आहे तो सकाळ संध्याकाळ आणि जमलंच तर दुपारीसुद्धा मुलं घरी आल्यानंतर त्यांचे टिफिन घासून घेतल्यानंतर ते घरी आल्यानंतर त्यांचं दुपारचं जेवण वगैरे जे काही ते खात असतात तर ते सगळ्यांची भांडी घासायची असतात. त्यामुळे तेव्हासुद्धा परत एकदा गॅस ओटा क्लीन करावाच लागतो. कारण आपण कितीही म्हटलं की सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर आपण संध्याकाळीच काहीतरी करतो, पण असं कधीच होत नाही. दुपारीसुद्धा गॅस ओट्याजवळ काही जेवणाचं काहीतरी आपल्याला नवीन करायचंच असतं आणि मुलांची फरमाईश असते, त्यामुळे मग ते करावंच लागतं. बाहेर जाऊन खाल्ल्यापेक्षा असं घरी बनवलेलं कधीही चांगलं. म्हणून मी मुलांना जे आवडते ते सगळं घरी बनवते. त्यामुळे आपल्याला बाहेर जाऊन खाण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि जेवढं हवं तेवढं आपण घरी आपण आरामात खाऊ शकतो. मुलांसोबत आपल्या फॅमिलीसोबत बसून आपण सगळं एन्जॉय करू शकतो. त्यामुळे बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहे, जे काही पदार्थ आहे जे मला बनवता येतात तर ते मी घरी बनवत असते आणि मुलांना जे जे आवडतं ते सगळं मी घरी मुलांसाठी तयार करते. तर इथे छानपैकी गॅस ओटा माझा स्वच्छ करून झालेला होता
त्यानंतर जी गॅस ओट्याचं बेसिन आहे तर तिथे ही छोटीशी एक बकेट आहे, तर त्याच्यामध्ये जे काही खरकटं सांडतं तर ते सगळं मी गॅस ओटा क्लीन केल्यानंतर एकदाच डस्टबिनमध्ये टाकून घेते आणि त्यानंतर परत एकदा बेसिन जे आहे ते छानपैकी क्लीन करून घेते. इथे बेसिन वगैरे छानपैकी घासून घेतला आणि त्यानंतर ही पाण्याची टाकी आहे तर ही रोज मला स्वच्छ घासून भरावी लागते. कारण काय होतं, तशीच जर भरायला घेतली तर थोडंफार तरी का होईना रोज त्याच्यावरती पाण्याचे थेंब उडतात किंवा मग मुलं काहीतरी सांडतात तर ते त्याच्यावरती उडतं. म्हणून मग ती तशीच भरायला नको वाटते. म्हणून मग रोज अशी सवय आहे मला की रोज ही टाकी जी आहे तर मी घासून घेते. याआधी मी एक तांब्याचा हंडा भरायचे, पण आता जेव्हापासून फिल्टर बसवलेला आहे तर तेव्हापासून मी हीच टाकी वापरते. कारण जास्त पण भांडी ठेवून काही उपयोग नाही, कारण रोज घासायलासुद्धा तितकाच त्रास होतो आणि जागासुद्धा तेवढीच लागते. म्हणून म्हटलं आता सध्या तरी हीच टाकी ठेवूया. आता परत उन्हाळा सुरू झाला म्हटल्यावरती माठसुद्धा काढावं लागणार आहे, तर माठालासुद्धा थोडी जागा लागणारच आहे. टाकीपेक्षा तर भरपूरच जागा माठाला लागते. त्यामुळे आता माठ कुठं ठेवायचा हाच विचार माझा चालू आहे. तर बघू, तरी टाकीवरतीच काम चालवायचं आहे. तर छान असं किचन ओटा क्लीन झालेला होता. सगळी कामं माझी व्यवस्थित आवरलेली होती. मी छानपैकी ताट वाढून घेतलं आणि देवाला नैवेद्य दाखवला. कारण रोज तर नैवेद्य दाखवतच असते, पण आज थोडा वेगळा स्वयंपाक केला होता. कारण आज कुंचन सेवा मी केली होती. त्यामुळे शुक्रवारी एखादा गोडाचा पदार्थ किंवा गोडामध्ये खीर, शिरा किंवा महालक्ष्मी आईला खीर आवडते तांदळाची, तर ती मी बनवते किंवा एखाद्या वेळेस साबुदाण्याची. आज मी साधी भाजीपोळी केलेली होती आणि त्याच्यासोबत खीर केली होती, तर त्याचा नैवेद्य मी देवीला दाखवला. आणि त्यानंतर आता खूप भूक लागलेली होती, तर म्हटलं चला आता जेवण करूया. तर ताट वगैरे वाढून घेतलं आणि मी जेवण केलं. तर असा होता आजचा व्लॉग. हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. व्हिडिओला हाईप करायलासुद्धा विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.